दक्ष स्वाभिमानी तू स्वामिनी. नमस्कार. आदिशक्ती पर्व 6 मध्ये आपल्या सर्वांचं मी संतोष सावंत अगदी मनापासून स्वागत करतो. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये आम्ही आदिशक्ती ही मुलाखतीची मालिका आपल्यासाठी घेऊन येत असतो. विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांच्या मुलाखती यामध्ये आम्ही आपल्यासाठी सादर करत असतो. आज नवरात्रीचा दिवस 4था. आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? श्वेता सुरेंद्र परब. श्वेता, 4था दिवस आहे आज आपण दुर्गेच्या 4थ्या रूपाचं स्तवन करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, पूजा करणार आहोत. तर तुम्हाला काही आमच्या प्रेक्षकांना अधिक माहिती द्यायला आवडेल का? नक्कीच. आजच्या देवीचं नाव आहे कुष्मांडा. हिला अष्टभुजा देवी देखील म्हणून ओळखलं जातं. हिला पोळ्याची आपण बली देतो किंवा तिला पोळ्याचा हार घातला जातो. आणखीन ह्या देवीला जग निर्माण करण्याचं श्रेय दिलं जातं असं बोलतात. आणि ही आपल्याला आरोग्य देते, सिद्धी देते, निधी देते, आणखीन धन संपत्ती देण्यासाठी देखील हिची पूजा केली जाते 4थ्या दिवशी. धन्यवाद. खूपच छान माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे की कोहळा म्हणजे कुष्मांड आणि तिला कोहळ्याचा हार घातला जातो आणि तिला कोहळ्याचा नैवेद्य देखील बळी म्हणून दिला जातो हे देखील तिने आपल्याला सांगितलेलं आहे. लहानपणी सगळ्यांनाच काहीतरी व्हायचं असतं. आपण बसमधून प्रवास करून आलो की म्हणतो की मला ड्रायव्हर व्हायचंय किंवा मला कंडक्टर व्हायचंय. तर तू काय म्हणजे तुझ्या डोक्यात काय होतं लहानपणी, तुला काय व्हावंसं वाटायचं? मला लहानपणीपासून वाचनाची प्रचंड आवड होती. आणखीन लहानपणीपासूनच मी खूप बुक्स वगैरे अशा वाचायची आणि तेव्हा असं वाटायचं की आपण जे वाचतोय, जो वाचताना अनुभव देतोय तो आपण दुसऱ्यांना देखील आपल्या वाचनातून दिला तर किती छान वाटेल असं म्हणून. त्यामुळे लहानपणीपासून मला असं लिखाणाची वगैरे पण आवड जरा जरा निर्माण म्हणजे झाली. एकंदर साहित्याबद्दल तू बोलतेस. हो, एकंदर तर साहित्याबद्दल. तुझं हे बोलणं ऐकल्यानंतर आमच्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. तर थोडक्यात तुझी ओळख पण करून द्या मला. माझा जन्म जो आहे तो कर्नाटकात झालेला आहे, बेळगाव येथे. आणखीन माझं ग्रॅज्युएशन मी मास मीडियामध्ये केलेलं आहे. त्याचसोबत मी योगाचा जो कोर्स असतो, टीचर्स ट्रेनिंग कोर्स ज्याला म्हणतात, तो योगाचा कोर्स देखील केलेला अच्छा. आहे. मग तू आता स्पर्धा परीक्षेची तयारी करते आहेस. हो. तर लहानपणी तुला काय व्हायचं होतं? तर तुला साहित्याशी संबंधित काहीतरी करायचं होतं. लेखनामध्ये हो. काहीतरी करायचं. मग आता तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतेस. तर या दोघांची सांगड कशी काय झाली? सांगड अशी बघायला गेली तर माझे बाबा जे होते ते स्वतः पोलीस ऑफिसर होते. आणखीन जसं मी ग्रॅज्युएशन करत गेली तसं मला कळालं की मला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वगैरे असं जायची इच्छा नाही होत आहे. हां. आणखीन त्यानंतर मग असं रिअलाइज झालं की आपण पण आपल्या बाबांसारखं जर कोणत्याही सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करायला बघितलं तर मला करावंसं इच्छा निर्माण झाली आणि म्हणून मी सिव्हिल सर्व्हिसेस या सेक्टरमध्ये आले. तू आता स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असशील, कुठेतरी क्लास जॉईन केला असशील. तर तू सध्या कुठे शिकतेस आणि तिचा तुला काय फायदा होतो याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा सांग. सध्या मी दादर येथे शिवसेनेने ऑर्गनाईज केलेले जे क्लासेस आहेत, जानक संस्था जी आहे अच्छा, खास स्पर्धा परीक्षेसाठी? हो, फक्त स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून त्यांनी जे क्लासेस काढलेले आहेत त्या क्लासेसमध्ये प्रिपरेशन माझी चालू आहे. मग त्याचा काय फायदा होतोय तुला? फायदा असा होतो की जे नॉलेज आपल्याला बाकी जागेहून जेव्हा आपण एंटर करतो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वगैरे असं, तेव्हा खूप जण खूप काय सजेस्ट करतात, खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. पण एक्झॅक्टली आपण काय करायला हवं ते नॉलेज जरा कुठेतरी कमी पडतं. म्हणजे ध्येयनिश्चितीबद्दल तू बोलतेस की पर्याय खूप आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत, तर नेमकं काय करायचं त्याबद्दल इथे तुला माहिती जास्त मिळते. हो, म्हणजे एक्झॅक्टली खूप गोष्टी आहेत, त्यातलं एक्झॅक्टली काय आपण नेमकं काय केलं पाहिजे, कोणता अभ्यास केला पाहिजे किंवा कोणत्या बुक्स किंवा कोणत्या वेनी ते केलं पाहिजे, ह्यासाठी या क्लासेस कडनं खूप मदत. आता तू अभ्यास करतेस, तुला मदत होते, तरी पण काही गोष्टी अशा असतील की तुला असं वाटत असेल की इथे मेहनत जास्त घ्यायला पाहिजे किंवा हे आव्हान आहे. तर तशी कोणती आव्हानं आहेत? आव्हान बघायला गेलं तर एक्झाम्स पण जर बघायला गेला तर एक NPSC जरी झालं तरी 2-3 एक्झाम्स असतात किंवा वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स असतात. जरा आमच्या प्रेक्षकांना सांग ना की कोणत्या कोणत्या परीक्षा असतात, म्हणजे पूर्व परीक्षा. ओके, सो MPSC बघायला गेलं तर ग्रुप A ची जी एक्झाम असते त्याला राज्यसेवा म्हणतो आपण. आणखीन ग्रुप B च्या ज्या एक्झाम असतात
त्या 3 कंबाईन एक्झाम STI, ASO, PSI या सगळ्याच्या कंबाईन अशा बरोबर, होतात. म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी एकच परीक्षा. हा, आणि त्यानंतर ग्रुप सी ची पण एक एक्झाम असते. आणखीन यांचं स्वरूप जर बघायला गेलो तर आपल्याला एक प्रिलिम्स एक्झाम असते, बरोबर. ज्यामध्ये पास झालो तर मग मेन्स एक्झाम असते. बरोबर. त्यानंतर जर PSI साठी वगैरे किंवा फिजिकली चॅलेंजिंग जर कोणतं पोस्ट असेल तर मग त्यासाठी तुमची एक फिजिकल एक्झामिनेशन सुद्धा घेतली जाते. त्यानंतर एक इंटरव्ह्यू राऊंड होतो, ज्यामध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मग त्या मार्क्सवरती आपलं रिझल्ट डिक्लेअर होतं. बरोबर, म्हणजे यश गाठायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करणे वाचून काहीही पर्याय पर्याय नाही आणि खडतर प्रयत्न करायला पाहिजे. तर तुझ्यात असे कोणते गुण आहेत ज्यामुळे तुला असं वाटतंय की तुला हे यश मिळू शकेल? संयम, बिकॉज असं खूप वेळा होतं आपल्याला वाटतं की आपण पहिल्या अटेम्प्टमध्येच क्लिअर व्हावं, बरोबर. दुसऱ्या अटेम्प्टमध्येच व्हावं, किंवा बाकी सगळे आपल्या सोबतचे जे आहेत ते क्लिअर होऊन जातात आणि आपण बोलतो की आपण कुठेतरी राहतोय. तर मग त्याच्यासाठी एक संयमाची सुद्धा गरज आहे. आणि खूप वेळा असं होतं की आपलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये वगैरे होत नाही, तर बरोबर. मग ते एक लेवल हेडेड वेने आपल्याला बघावं लागतं. आणखीन आपण लास्ट ह्याच्यामध्ये कुठे कमी पडलो, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघून अनालिसिस करून गिव्हअप किंवा फ्रस्ट्रेटेड नाही व्हायचं. सो आय बिलीव्ह की आय एम गुड. म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे yes. मानून तुम्हाला पुढे प्रयत्नांची प्रयत्न पराकाष्ठा करायचीच आहे. आता याच्यामध्ये ना तू एका प्रश्नामध्ये 2 प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली की बाकीच्यांनी काय करायला पाहिजे याबद्दल पण तू सांगितलंस. तर खूप स्ट्रेसफुल आहे हे सगळं जे काय आहे. हे दडपण असतं, तुला परीक्षेचं असेल, अभ्यासाचं असेल, इच्छा अपेक्षांचं पण असेल. तर तू काही छंद जोपासते आहेस का की ज्याच्यामधून तुला रिलीफ मिळू शकेल? हो, ॲज अ सेड मी योगा वगैरे करायची. मग अजूनही मी योगा करते. मी रोप मल्लखांब मला प्रचंड करण्याची आवड आहे. मी रोप मल्लखांब अजूनही करते. अरे वा. ॲज अ सेड मला वाचायला सुद्धा खूप आवडतं. मी कधी कधी वेळ मिळेल तेव्हा ज्या ज्या गोष्टी, कधी नवीन बुक्स वगैरे आले असतील तर त्या वाचते. गाणी वगैरे ऐकते. सो त्यांनी एक गाणी फक्त ऐकते की म्हणते वगैरे? थोडं थोडं म्हणते. थोडं थोडं गाणं म्हणते ती. तर आमच्या प्रेक्षकांनी अरे ते टीव्हीत तिथूनच सांगतायत. अच्छा, त्यांना ऐकायला आवडेल की तू 4 ओळी जर आमच्यासाठी गुणगुणल्यास तर आम्हाला नक्कीच आवडेल. हा, हरकत नाही. तू तुझा वेळ घे आणि गाणं म्हणा, चालेल आम्हाला. किती नव्याने तुला आठवावे, डोळ्यात गेला नव्याने वहावे, कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत उठी. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन तू 4 ओळी का होईना आमच्यासाठी गायल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता जसं तू सुरात गायलीस ना तसेच तुझ्या आयुष्यातले यशाचे सूर तुला सापडावेत आणि त्या सुरात तू अगदी वरच्या 6 पर्यंत गावस याच माझ्या आणि आमच्या प्रेक्षकांच्या तुला शुभेच्छा. पुढे जे काय करशील त्यासाठी खूप खूप सदिच्छा. तू इथे आलीस, आमच्याबरोबर संवाद साधलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद.